बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 6. दिनेशनं पुन्हा एकदा टायपिंग व्यवस्थित केली आणि हलकेच केसावरून हात फिरवला. कुणाही पाहणाऱ्याला सहज कळू शकावं इतका दिनेश आज खुशीत होता. नव्या कोऱ्या क्रीम कलरच्या शर्टवर त्यानं डीप ब्राऊन रंगाचा टाय घातला होता. त्याच रंगाचा बेल्ट आणि शूजही चढवले होते. सगळं कसं चकचकीत पॉलिश केलेलं होतं. अधूनमधून शर्टवरची आजच पहिल्यांदा घातलेली कपलिंग चाचपीत तो टेबलावरच्या सुबक निळ्या फोल्डरवरून हलकेच हात फिरवीत होता. मध्येच काहीशा बेफिकिरीने त्यातल्या टाईप केलेल्या कागदावर नजर फिरवीत होता. सेल्स ॲनालिसिस, न्यू पॅरामीटर्स. त्यानं त्या कागदावरचं शीर्षक वाचलं आणि तो स्वतःशीच हसला. खरं तर ते सेल्स ॲनालिसिस त्याने केलेलंच नव्हतं, राजननंच केलं होतं. ते न्यू पॅरामीटर्स ही राजनचेच होते, पण त्याचं सारं श्रेय आज दिनेशला मिळणार होतं. ज्या राजन चौधरीच्या कंपनीत येण्याची त्यानं काहीशी धास्ती घेतली होती, त्या राजन चौधरीला दिनेशने अगदी व्यवस्थित टॅकल केलं होतं. तेच तर त्याचं खास कौशल्य होतं, स्पेशलायझेशन होतं. कंपनीतर्फे काही नव्या इक्विपमेंटचं मार्केटिंग बघण्यासाठी राजनची निवड झाली होती. तरी अद्याप त्या इक्विपमेंटच्या ट्रायल्स चालू होत्या. त्यामुळे राजनला विशेष काम नव्हतं. त्याला काय काम द्यावं याबद्दल राठोड साहेबही विचारात होते. सेल्स ॲनालिसिसचं काम देऊया का, दिनेशने साहेबांना सुचवलं होतं. ओके, गो हेड. राठोड साहेबांचा ग्रीन सिग्नलही मिळाला होता. दिनेशनं एका दगडात 2-3 पक्षी मारले होते. एक तर राजनला काय काम द्यावं हा राठोडांचा प्रश्न सुटणार होता, पण त्याहीपेक्षा म्हणजे प्रत्येक सेल्स कॉन्फरन्ससाठी दिनेशला स्वतः करावं लागणारं ते काहीसं किचकट काम त्याला आता राजनच्या माथी मारता येणार होतं. शिवाय महत्त्वाचं म्हणजे काही काळ का होईना राजन त्याच्या हाताखाली काम करतोय असं भासवता येणार होतं. अर्थात राजनची कशालाच ना नव्हती, त्याला कामाशी मतलब होता. दिनेशनं त्याला सेल्स ॲनालिसिसचं काम सोपवलं तसा तो त्यातही अगदी मनापासून कढून गेला. कुठला डेटा गोळा करीत तो कसले चार्ट्स बनवू लागला. जे काम दिनेशला किचकट वाटायचं ते राजन इतकं रंगून करताना पाहून दिनेशला आश्चर्यच वाटलं. मध्ये मध्ये राजन त्याला बरंच काही विचारित होता आणि दिनेश त्याला आनंदानं ते समजावूनही सांगत होता. आपण या नव्या MBAला गाईड करतोय याचं समाधान तो पुरेपूर घेत होता. काही दिवसानंतर राजननं त्याच्या लॅपटॉपवर त्यानं केलेलं सेल्स ॲनालिसिस, त्यानं बनवलेले नवे चार्ट्स दिनेशला दाखवले. तसा दिनेश जरा चकितच झाला. प्रयत्न करूनही स्वतःचं आश्चर्य त्याला लपवता आलं नाही. हे असलं ॲनालिसिस त्यानं आजवर कधीच केलं नव्हतं. मी काही नवीन पॅरामीटर्स वापरले आहेत, राजननं म्हटलं. आय सी म्हणत दिनेशने चेहरा गंभीर केला. राजननं जे केलं होतं ते भलतंच ग्रेट होतं, पण त्यामुळेच त्यावर प्रतिक्रिया काय द्यावी याचा विचार करणं भाग होतं. दिस इज इंटरेस्टिंग राजन, काही वेळानं दिनेशनं म्हटलं. म्हणजे तुझे काही पॉईंट्स नक्कीच नवीन आहेत, पण हे सगळं आमच्या फील्ड रिपोर्टशी चेक करावं लागेल. खरंय दिनेश, त्यासाठी मला तुझी मदत लागणारच आहे, राजननं अगदी सहजपणे म्हटलं. पण त्यामुळे दिनेश लगेचच सुखावला. यू आर ऑलवेज वेलकम राजन, त्यानं खुशीत म्हटलं. तू एक काम कर, या सगळ्याचे प्रिंटआउट्स माझ्याकडे देऊन ठेव, मी बघतो पुढे काय करायचं ते. शो. प्रिंटआउट्स दिनेशकडे देऊन राजन निघून गेला आणि दिनेशने स्वतःशी खुशीतच शिळी घातली. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत बसून त्यानं त्या चार्ट्समध्ये अकारणच काही किरकोळ बदल केले. त्यातून सहजपणे निघणारे काही निष्कर्ष स्वतःच्या शब्दात मांडले आणि राजनचंच ॲनालिसिस वापरून त्यानं स्वतःचं असं प्रेझेंटेशन तयार केलं.
दुसऱ्या दिवशी त्यानं सकाळी राठोड साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आणि राजनला आल्या आल्याच म्हटलं, राजन चल आपण तुझा ॲनालिसिस साहेबांना प्रेझेंट करू. राजनला खरं तर त्याविषयी दिनेशशी बोलायचं होतं, त्याच्या कॉमेंट्स ऐकायच्या होत्या, पण दिनेशनं त्यासाठी वेळ ठेवलाच नव्हता. साहजिकच राठोड साहेबांपुढं सारं दिनेशनंच प्रेझेंट केलं. राजन फक्त ऐकण्याचंच काम करीत राहिला. राठोड साहेबही उत्सुकतेनं ऐकत होते आणि कधी दिनेशकडे तर कधी राजनकडे कौतुकानं बघत होते. ग्रेट, राठोड साहेबांनी म्हटलं. यू टू हॅव डन अ वंडरफुल जॉब. थँक्यू सर, दिनेशनं तत्परतेनं म्हटलं. तेही जणू दोघांच्या वतीनंच त्यानं म्हणून टाकलं होतं. सेल्स कॉन्फरन्समध्ये हे प्रेझेंट करूया, राठोडांनी म्हटलं. तसं पुनश्च तत्परतेनं दिनेशनं म्हटलं. ऑफकोर्स सर, मी आणखी थोडं पॉलिशिंग करून ठेवतो. 1-2 चेंजेस करायचे आहेत अजून. बस, दिनेशनं बाजी मारली होती. आज विनीतच्या भारतभरच्या ब्रँचेसचे मॅनेजर्स, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह्ज असे सगळे जमणार होते आणि त्यांच्यासमोर दिनेशच प्रेझेंटेशन करणार होता. सेल्स ॲनालिसिस, न्यू पॅरामीटर्स. तसा राजनही कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहणार होता. दिनेशचा त्याला नाईलाज होता, पण राजन फक्त ऐकण्याचंच काम करणार होता. भाव खाण्याचं, प्रभाव पाडण्याचं काम दिनेशनं स्वतःकडे ठेवलं होतं. कॉन्फरन्स सुरू झाली. दिनेश प्रेझेंटेशनसाठी उभा राहिला आणि सगळे त्याच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. दिनेशनं तयारी जोरदार केली होती, त्यामुळं ठेवणीतला आवाज काढीत त्यानं बोलायला सुरुवात केली. मित्र हो, प्रत्येक सेल्स कॉन्फरन्समध्ये आपण त्या क्वार्टर्सचं सेल्स ॲनालिसिस करीतच असतो. यावेळचं सेल्स ॲनालिसिस मात्र आम्ही काही नवे पॅरामीटर्स वापरून केले होतं. सो प्लीज पे अटेन्शन. मग लॅपटॉपवरून समोरच्या छोट्या स्क्रीनवर दिनेश प्रेझेंटेशन करू लागला आणि एमडीसह सारेच कौतुकानं ऐकत राहिले. जसजसं प्रेझेंटेशन होऊ लागलं तसतसा दिनेशचा आत्मविश्वास वाढत गेला. प्रारंभी तो आम्हीवरून मीवर गेला. शेवट त्यानं दॅट्स ऑल, थँक्स फॉर युअर पेशंट लिसनिंग टू माय प्रेझेंटेशन असं माय शब्दावर जोर देत म्हटलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. कोपऱ्यात बसलेल्या राजनकडे एक काहीशी सांत्वनपर नजर टाकून दिनेश विजयी मुद्रेनं पुनश्च त्याच्या सीटकडे गेला. दिनेश, तुझं प्रेझेंटेशन सुंदर होतं, दिल्लीच्या ब्रँच मॅनेजर गुप्तेनं म्हटलं. पण मला एक शंका आहे. दिनेश किंचित चमकलाच. इतक्या सुंदर प्रेझेंटेशन नंतर कसली आली आहे शंका? दिनेशला या क्षणी तरी फक्त कौतुक हवं होतं, कुणाच्या शंका वगैरे नको होत्या. त्यातून गुप्तेच्या बोलण्याचा टोन तर त्याला अजिबात आवडला नव्हता. अर्थात चेहऱ्यावर तसं काही न दाखवता त्यानं म्हटलं, बोला मिस्टर गुप्ते, तू ज्या रिजनमध्ये आपला सेल कमी होत असल्याचं दाखवलंयस त्यात आमचा नॉर्थ रिजनही येतो. ऑफकोर्स तुमच्या रिजनमध्ये 40% इतका सेल खाली आला आहे. माझ्याकडे फिगर्स आहेत, त्या माझ्याकडेही आहेत, पण सेल मुख्यतः शेवटच्या क्वार्टरमध्ये कमी झाला आहे. हो ठीक आहे ना, पण कमी झाला आहे हे तर सत्य आहे, ते मीही नाकारीत नाही. पण हा फरक कशामुळे झालाय याचा तू विचार केलायस का? हा प्रश्न तर दिनेशला मुळीच आवडला नाही. तरीही तसं न दाखवता त्यानं म्हटलं, शेवटी काय, आपले प्रयत्न कमी पडले असंच म्हणायला हवं. हे तुझं विधान मला मान्य नाही. दिनेशला जरा रागच आला. हे विधान माझं नाहीये मिस्टर गुप्ते, त्यानं म्हटलं. आकडेच पुरेसे बोलके आहेत. विशेषतः गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच पुअर परफॉर्मन्स दिसतो आहे. तुझ्याकडे आपल्या कॉम्प्युटरचा काही डेटा आहे का? दिनेश मनातून चपापलाच. वर करणी मात्र त्यानं म्हटलं, तूर्त नाहीच, पण त्यानं काय फरक पडतो? पुष्कळ फरक पडतो, गुप्तेने ठामपणे म्हटलं.
त्यांचाही सेल्सचा अंदाज घेतला तर तुला कळेल की लास्ट क्वार्टरमध्ये नॉर्थ रिजनचं एकूण मार्केटच थंडावलं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी एक्सपान्शन थांबवलं आहे. आपल्या 2 मेजर कस्टमर्सकडे संप चालू आहेत. एकूणच वाईट परिस्थिती आहे. तरीही इतरांच्या मानानं आपण बरा सेल केला आहे. दिनेशला काय उत्तर द्यावं कळेना, पण आता वेळ मारून येणं महत्त्वाचं होतं. हे पहा मिस्टर गुप्ते, कॉम्पिटिटरचा सेलसुद्धा कमी झालाय यावर आपण समाधान मानू शकत नाही, किंवा त्यावरून आपण आपला परफॉर्मन्स बरा वाईट ठरवू शकत नाही. हे मला मान्य नाही. तुमच्या सेल्स ॲनालिसिसमध्ये तुम्ही मार्केट कंडिशनचा विचार करणारच नाहीत का? एकूण परिस्थिती ध्यानातच घेणार नाही का? जरा माहिती मिळवा, म्हणजे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गेल्या क्वार्टरमध्ये आमच्या रिजनमध्ये आपल्या मेन कॉम्पिटिटरचा सेल जवळजवळ ठप्प झाला आहे. आता मात्र दिनेशकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. कॉन्फरन्स रूममध्ये विलक्षण शांतता पसरली. साऱ्यांचे डोळे दिनेशवरच खिळले होते आणि दिनेश पूर्ण ब्लँक झालेला होता. एक्सक्यूज मी सर. कोपऱ्यातल्या खुर्चीत इतका वेळ शांत बसल्या राजन राठोड साहेबांकडे पाहत म्हटलं, मी बोलू शकतो का? शुअर, गो अहेड. राठोडांनी म्हटलं आणि त्याची थोडक्यात ओळखही करून दिली. सारे विलक्षण उत्सुकतेने राजनकडे बघत राहिले. मिस्टर गुप्ते, राजननं नम्रपणे म्हटलं, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. सेल्स ॲनालिसिस करताना मार्केट कंडिशन ही लक्षात घ्यायला हवी. नॉर्थ रिजनचं मार्केट थंडावलंय हेही खरं आहे. पण कॉम्पिटिटरचा सेल ठप्प झाला हे तुमचं विधान चुकीचं आहे. खरं तर तो जवळजवळ दुप्पट झाला आहे. फरक इतकाच आहे की आपण प्रायव्हेट सेक्टरपुरते मर्यादित राहिलो आहोत. त्यांनी सरकारी कंपन्यावर भर दिला आहे. हा त्या कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट. खरं तर हाही भाग मला ॲनालिसिसमध्ये घ्यायचा होता, पण मग दिनेशकडे बघत त्यानं म्हटलं, गडबडीत ते राहूनच गेलं. राजननं कॉम्पिटिटर कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट गुप्तेंकडे दिला आणि तो शांतपणे खाली बसला. तो म्हणतो ते खरं आहे, राठोडांनी म्हटलं. गेल्या 3 क्वार्टर्समध्ये आपण एकही गव्हर्नमेंट टेंडर भरलं नाहीये. टेंडर्सच्या टर्म्स परवडणाऱ्या नव्हत्या, गुप्तेंनी थाडकन उत्तर दिलं. दॅट अपार्ट, MDनी म्हटलं. पण संपूर्ण मार्केटच डाऊन झालंय किंवा आपल्या कॉम्पिटिटरचा सेल ठप्प झालाय हे खरं नाही. सर, गव्हर्नमेंट कंपन्यांशी कितपत डील करायचं हा तसा पॉलिसी डिसिजन आहे. ॲग्रीड, MDनी म्हटलं. पण पॉलिसी डिसिजन घेतानाही पुरेसा डेटा हवा, ॲनालिसिस योग्य हवं. मग राजनकडे वळून त्याने म्हटलं, थँक्स राजन. एनिवे, आय थिंक वी शुड ब्रेक फॉर लंच नाव. लंच ब्रेक जाहीर झाला तसे सगळेच तत्परतेनं उठले. MD आणि राठोडही बाहेर पडले. जाता जाता वळून राठोडांनी म्हटलं, राजन, प्लीज कम टू माय केबिन. येस सर, राजननं गंभीरपणे म्हटलं आणि शांतपणे उठून तोही त्यांच्या मागोमाग गेला. दिनेश पाठमोऱ्या राजनकडे बघत बसूनच राहिला. हळूहळू कॉन्फरन्स रूम रिकामी झाली. दिनेश एकटाच मागे राहिला. काही वेळापूर्वीच त्याचा अक्षरशः अंगभर दाटून राहिला विजयोन्माद आता पुरेसा गळून गेला होता. प्रेझेंटेशन त्यानं केलं होतं, पण बाजी अखेर राजननंच मारली होती. आज काय साधलं आपण त्याचं त्यालाच कळत नव्हतं. दिनेश, लंचला येतोयस ना, असंही कुणी त्याला म्हटलं नव्हतं. या क्षणी त्याच्या भावनांची कदर करणारं कुणीही असू नये. सतत इतरांशी चांगलं वागण्याचा कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या त्याच्याशी निदान तोंड देखलं चांगलं बोलणारही कुणीच असू नये. जग किती निष्ठुर, स्वार्थी असतं या जाणीवेनं दिनेशचं मन विषण्ण झालं. अखेर जड पावलाने तो एकटाच कॅन्टीनकडे निघाला. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास.
अतिशय सुंदर हस्ताक्षरात वहीच्या पहिल्याच पानावर लिहिला तो सुविचार राजननं वाचला आणि तो काहीसा अविश्वासानंच त्या सुंदर अक्षरांकडे बघत राहिला. अक्षर सुंदर होतं यात शंकाच नव्हती, पण हा खरंच का सुविचार होता? शाळेत असतानाही तिथल्या फळ्यावर अशाच सुंदर अक्षरामध्ये लिहिलेला हाच सुविचार राजननं अनेक वेळा वाचला होता, पण तो त्याला अजिबात रुचला नव्हता, पचलाही नव्हता. स्वतःसाठी जगणं हा एवढा भयंकर गुन्हा आहे का की त्याला मेलास अशी थेट देहदंडाची सजा असावी? खांदे उडवीत थोड्याशा नाराजीनंच राजननं ती वही टेबलावर आदळली आणि अचानक त्याच्या कानी शब्द आले. काय रे, काय झालं? राजन गर्रकन वळला. आतून बाहेर येता येता अपर्णाताईंनी त्याला पाहिलं होतं आणि आश्चर्यानं विचारलं होतं. छे, काही नाही, राजन उत्तरला. अरे पण तू ती वही आदळलीस का अशी? तू नीट पाहिलीस का ती? आमच्या शाळेतला अतुल खरे म्हणून आहे, त्यानं स्वतः तयार केलेली सुविचारांची वही आहे ती. अक्षर पाहिलंस का त्याचं किती सुंदर आहे ते, आणि सुविचारही किती सुंदर सुंदर जमा केलेत. राजन पुढे ती वही धरत अपर्णाताईंनी म्हटलं. इतकी सुंदर वही रागानं फेकलीस का तू? मॅडम, फेकली नाही मी, जस्ट आदळलीस असंच ना. अरे पण का का आदळलीस? सॉरी मॅडम. प्रश्न सॉरीचा नाही आहे, इतकी सुंदर वही तू का आदळलीस ते मला कळायला हवं. ओके, सांगतो. तुम्ही बसा तर खरं. बसले, सांग. चटकन सोफ्यावर बसत अपर्णाताईंनी म्हटलं. राजनला हसूच आलं. मॅडमच्या सुंदर नितळ चेहऱ्यावरचे ते निरागस भाव बघतच राहावेत असं त्याला वाटलं. बघतोस काय? तेवढ्यात पुढचा प्रश्न आला. या प्रश्नाचं उत्तर देणं तसं सोपं नव्हतं, पण मॅडमनं अगोदर वही का आदळली या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. अरे सांगतोयस ना? सांगतो मॅडम, सांगतो. इनफॅक्ट बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात ते. कुणी सांगावं, त्यानिमित्तानं मला आजवर न सुटलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तरही मिळून जाईल. असं कोड्यात बोलू नकोस, सरळ काय ते सांग. मॅडम, त्या वहीतल्या पहिल्याच पानावर जो सुविचार लिहिला आहे तो वाचा पाहू. तुला वाचून दाखवू? अपर्णाताईंनी थोडं वेडावतच विचारलं. छे छे, वाचून नका दाखवू मला, जरा तो समजावून सांगा. यात न समजण्यासारखं काय आहे? स्वतःसाठी जगलास तर मेलास. मॅडम, हा सुविचार आहे की सरळ धमकी आहे? उगाच काहीतरी बोलू नकोस, त्यातला मथितार्थ फक्त घ्यायचा, तोच तर मला बुचकळ्यात टाकतोय. स्वतःसाठी जगणं हा गुन्हा आहे का? स्वतःसाठी काय सगळेच जगतात? म्हणजे सगळेच गुन्हेगार ठरतात का? स्वतःसाठी जगणं ही स्वाभाविक प्रवृत्ती नसते का? तो स्वार्थच झाला ना. हो, पण त्यात गैर काय? स्वार्थ म्हणजे तरी काय? स्वतःचं हित. मग स्वतःचं हित साधण्यात गैर काय आहे? आणि ते माझे मी साधायचं नाही तर कुणी? मग दुसऱ्याचं अहित झालं तरी चालेल? हाच तर गोंधळ आहे मॅडम. दुसऱ्याचं अहित केल्याशिवाय स्वतःचं हित साधताच येत नाही, हा फार सोयीस्कर समज पसरवला गेलाय. तो लबाड मंडळींनीच पसरवलाय. अशा मंडळींनाच स्वार्थी म्हटलं पाहिजे पहिलं. पण मला ती मंडळी स्वार्थी नव्हे, मूर्ख वाटतात. मूर्ख. भ्रष्टाचाराचे महामेरू असलेले हर्षद मेहता, अब्दुल करीम तिलगी यांना स्वार्थी म्हटलं जातं. पण तुरुंगात खितपत पडणं, एका रात्रीत सगळी अब्रू धुळीला मिळणं, यात त्यांनी स्वतःचं कुठलं हित साधलं मला कळत नाही. ते पकडले गेले म्हणून न पकडले गेलेलेही बरेच असतातच की. ते खरे स्वार्थी म्हणायचे का? समजा असतील तर स्वार्थ साधण्याचा तेवढा एकच मार्ग असतो का? मी सुद्धा स्वार्थीच आहे मॅडम.
मी नेहमी स्वतःच्या हिताचाच विचार करीत असतो. इतर कुणापेक्षाही मला माझं स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जगणं महत्त्वाचं वाटतं. पण प्रामाणिकपणे सांगतो, त्यासाठी समोरच्या कुणाचं अहित करावं, त्याचा बळी द्यावा असा विचारही कधी मनाला शिवला नाही आहे. तुझ्यासारखे प्रामाणिक फारच थोडे, पण तरीही तुमच्या सुविचारात आम्ही कुठे बसतो. स्वतःसाठीच पण प्रामाणिकपणे जगलास तर ठीक आहे. तूही जगलासच बाबा, असं कुठं म्हटलंय? दुसऱ्यांसाठी जगणं एवढा एकच निकष ठेवलाय जगण्याचा. अपर्णाताई लगेच काही बोलल्या नाहीत. राजन केवळ वादासाठी वाद घालतोय असं वाटत नव्हतं. तो मनापासूनच बोलतो आहे हे जाणवत होतं. तरीही तो आपली उगाचच वैचारिक कोंडी करतोय की काय असं वाटल्यानं त्या थांबल्या. याच्याशी जरा तयारीनंच बोलायला हवं. काय हो राजाबाबू, काही वेळानं त्याने म्हटलं. मी फक्त स्वतःसाठी जगणार हेच तुंतुन सगळ्यांनी वाजवलं तर जगाचं कसं होईल? ज्या आया मुलांसाठी खास्ता खातात त्यांचं काय? प्रत्येक आई उद्या असंच म्हणू लागली की मी बाई स्वतःसाठी जगणार, मुलांसाठी नाही तर? राजन हसला. आपण कसा बिनतोड मुद्दा काढलाय हा भाव त्यानं अपर्णाताईंच्या चेहऱ्यावर पाहिला. पण त्याचं उत्तर तयार होतं. मात्र उत्तरादाखल त्यानं प्रश्नच केला. ही तुमची आई, माता, माऊली कुणासाठी जगते मॅडम? स्वतःच्या मुलांसाठी. स्वतःच्या मुलांसाठी, इतरांच्या नव्हे. म्हणजे हा तिचा स्वार्थच झाला की? फार तर प्रेम म्हणा, पण तिलाही तुमच्या त्या धमकीवजा सुविचारात स्थान नाहीच आहे. स्वतःच्या मुलांसाठी जगलीस तर कसली जगलीस तू? इतरांच्या मुलांसाठी जगलीस तरच खरं जगलीस असंच तुमचा सुविचार म्हणतो ना? तुझ्या मते इतरांसाठी आपलं काही म्हणजे काहीच कर्तव्य नसतं? असतं की, असतं. आणि कर्तव्यच म्हटल्यावर ते करावंच लागतं. मी माझं कर्तव्य केलं नाही तर इतरांनी करावं अशी मी अपेक्षा करू शकत नाही. पण हा शेवटी अंडरस्टँडिंगचा भाग आहे. कर्तव्यच काय, कृतज्ञता म्हणूनही मला इतरांसाठी काही करावं असं वाटतंच की. मला तुझं कौतुक वाटतं राजन, खरंच. हे माझं कौतुक मध्येच कसं आलं? सिरियसली, आजकालच्या तरुण मुलांच्या तोंडी कर्तव्य, कृतज्ञता हे शब्द म्हणजे अलभ्य लाभच म्हणायचा. काय हे राजाबाबू, स्वतःसाठी जगावं हे सगळ्यांना उपजतच कळत असतं. ते सांगावं लागत नाही. पण काही मंडळी, किंबहुना बरीचशी मंडळी या स्वतःसाठी इतकी गुरफटून जातात की इतरांसाठी आपलं काही कर्तव्य असतात याचा त्यांना पूर्ण विसरच पडतो. आणि अशांसाठी फक्त हा सुविचार जरा हलवून जागा करण्याचा प्रयत्न करतो. हे ठणकावून सांगतो एवढंच. इट्स अ शॉक ट्रीटमेंट. इतक्या वेळात प्रथमच राजनला थोडं पटल्यासारखं दिसत होतं. त्यामुळे जरा हुरूप येऊन अपर्णाताईंनी शेवटचा हुकमी मुद्दा मांडायचं ठरवलं. एक सांग राजन, तू कर्तव्य म्हणून म्हण, कृतज्ञता म्हणून म्हण, इतरांसाठी जे काही करतोस त्यातून तुला काही आनंद होत असेलच ना? अर्थात होतोच. म्हणजे इतरांसाठी काही करण्यातही आनंद असतो हे तरी तुला मान्य आहे? 100%. पण तो आनंद माझाच असतो. इतरांसाठी मी काही केलं तरी तेही शेवटी स्वतःच्या आनंदासाठीच असतं. मग झालं तर हाच त्या सुविचाराचा खरा अर्थ आहे असं नाही मला वाटत. त्या सुविचारात आनंद हा शब्दच नाही आहे. इतरांसाठी काही करण्यातला आनंद घेऊन तर पहा असं का नाही म्हणत? तो आनंद घेण्यासाठी खबरदार स्वतःसाठी जगलास तर ही धमकी कशाला हवी? जाऊ दे, या आनंदाच्या मुद्द्यावर तर आपलं एकमत आहे ना? नक्कीच, पण त्या सुविचारावर नाही. मी पुन्हा अगदी हट्टानं हेच सांगेन मॅडम, इतरांसाठी काही करणं, त्यातला आनंद घेणं वेगळं आणि मुद्दलातच इतरांसाठी जगणं वेगळं. जो कुणी मी फक्त इतरांसाठी जगतो असं म्हणत असेल तो एकतर धांदात खोटं बोलत असतो
किंवा मग स्वतःवर अन्याय तरी करीत असतो आणि इतरांचा अपमानही करीत असतो. आता मात्र अपर्णाताईंनी थेट हात जोडत म्हटलं, आपण आता हा विषय संपवूया का? मी ही वही उद्याच ते अतुल खरेला परत करून टाकते. ओके? कबूल, पण एकाच अटीवर. आता कोणती अट? मी 2च प्रश्न विचारीन, तेवढे मला विचारू द्या. ठीक आहे, तुला मी प्रश्न विचारायची परवानगी देते, पण उत्तर देण्याची माझ्यावर सक्ती नसेल ना? फेअर इनफ. विचारा विचारा तुमचे 2 प्रश्न. पहिला प्रश्न, तुम्ही कुणासाठी जगता मॅडम? स्वतःसाठी की इतरांसाठी? वाटलंच होतं मला, हा प्रश्न तू विचारणार याची खात्रीच होती. आता दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा, तुम्ही आनंदी आहात का? आर यू हॅपी? हा प्रश्न तर अगदीच अगोचरपणाचा आहे, पण ठीक आहे, मी तुला परवानगी दिली होतीच. असो, उत्तर देण्याची सक्ती नाहीच आहे. राजन हसला, मात्र अपर्णाताईंकडे बघत गप्पच बसला. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. हुश, अपर्णाताईंनी म्हटलं, कसं शांत वाटतंय. तुझा तो प्रश्नांचा तोफखाना थांबला एकदाचा. शेवटपर्यंत आपला मुद्दा सोडायचा नाही, लढत राहायचं. अगदी मेरी झाशी नाही दुंगीच्या थाटात. त्या बिचाऱ्या अतुल खरेने एक साधा सुविचार काय लिहिला वहीत, मला केवढं ऐकून घ्यावं लागलं त्यासाठी. राजन चौधरी, तुम्हाला इथं फक्त राहण्यासाठी जागा दिली आहे. जाता येता मला लेक्चर जोडायला नव्हे, हे लक्षात ठेवा. ते म्हणतात ना, भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. राजन ओठांच्या कोपऱ्यात पुन्हा हसला, मात्र अपर्णाताईंकडे एकटक बघत गप्पच बसून राहिला. बघतोयस काय असा? अपर्णाताईंनी प्रश्न केला तशी त्यांच्या चेहऱ्यावरून नजर काढून राजनने खाली झुकवली. असं म्हणजे आता बोलणारही नाहीस आणि बघणारही नाहीस? बरं आहे म्हणा, मला जरा निवांत बसता तरी येईल. फक्त ते तुला किती वेळ जमतंय बघू. मॅडम, राजननं नजरेला नजर न देताच म्हटलं, हां बोला. तुम्हाला राग येणार नसेल तर पुढे पुढे तर एक सांगायचं होतं. अपर्णाताईंच्या ओठावर आलेला सांगा हा शब्द त्याने ओठातच अडवला. हा माणूस काय सांगेल हे सांगता येत नव्हतं, त्यामुळे त्याला सांगण्यापूर्वीच थोपवावं का? अपर्णाताई विचारात पडल्या. सांगू का? राग येण्याजोगं असेल तर नकोच सांगूस. खरं तर त्यात राग येण्याजोगं काहीच नाही आहे. इट इज जस्ट अ फॅक्ट. इट इज जस्ट अ फॅक्ट. येस, बट आय डोंट नो इट. आय डोंट नो. मे बी यू नो इट, बट आय वॉन्ट यू टू नो दॅट आय ऑल्सो नो इट. शब्दांचे तारे पुष्कळ झाले, आता काय ते सांगून टाका. आता मात्र राजननं अपर्णाताईंकडे पाहिलं. क्षणभर त्यांच्या नजरेला नजर भिडवून त्यानं अगदी शांतपणे पण तितक्याच मनस्वी स्वरात म्हटलं, मॅडम, तुम्ही खूप सुंदर आहात. राजन? अपर्णाताई चमकून उद्गारल्या. होय मॅडम, तुम्ही खूपच सुंदर आहात. मला माहिती आहे तुम्ही एका आदर्श प्रशालेत शिक्षिका आहात. अर्थात शिक्षिकेनं सुंदर असू नये असा काही नियम नाही आहे, पण तिथे तुमचं सुंदर दिसणं हे अजिबात महत्त्वाचं नाही आहे. खरं तर काहीच महत्त्वाचं नाही आहे. कदाचित म्हणूनच तुम्ही इतक्या साध्या आहात, शक्य तितकं स्वतःकडे दुर्लक्ष करता. पण एक सांगतो मॅडम, आपण सुंदर दिसू नये यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी ती लपणारी गोष्ट नव्हे. अर्थात तुम्ही तसा प्रयत्न जरूर करू शकता, तो तुमचा प्रश्न आहे. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्हाला वाटत असेल तर सुंदर न दिसण्याची हवी तेवढी खबरदारी घ्या तुम्ही,
पण त्याचा राग तरी करू नका. सुंदर असणं हा कुठल्या स्त्रीचा अपराध असतो असं मला तरी वाटत नाही. ऑफकोर्स त्या सौंदर्याची स्तुती करणं हाही अपराध मानला जाऊ नये खरं तर. पण असलाच तरी आज तुम्ही पुन्हा एकदा करणार आहे. आय जस्ट वोंट रेजिस्ट सेईंग इट अगेन अँड अगेन. मॅडम, तुम्ही खूपच सुंदर आहात. राजानं मनातलं सारं भडाभडा बोलून मोकळं केलं आणि तो चटकन स्वतःच्या खोलीकडे निघूनही गेला. अपर्णाताई जागीच खिळल्यासारख्या अवाक होऊन बघतच राहिल्या. काय करावं या माणसाला? हसावं की रागवावं की काय प्रतिक्रिया द्यावी हे अपर्णाताईंना सुचतच नव्हतं. सुचणं शक्यही नव्हतं. कानात मनात फक्त राजनचे तेच शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. तुम्ही सुंदर आहात मॅडम, तुम्ही खूपच सुंदर आहात. आज 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन मानला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 50च काय 60 वर्षे होऊन गेली आहेत. पण मित्रांनो, माझा तुम्हाला प्रश्न आहे की खरोखरी हा देश स्वतंत्र झाला आहे काय? स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून युवा विभागाच्या कार्यकर्त्यांची प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांची खास बैठक आप्पांनी बोलावली होती. 15 ऑगस्ट 1947ला मिळालेल्या अर्ध्यामुर्ध्या स्वातंत्र्याचं आप्पांना काहीच कौतुक नव्हतं. त्यामुळेच सगळा देश तथाकथित स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करताना आपल्या युवा कार्यकर्त्यांमध्ये मात्र खऱ्याखुऱ्या संपूर्ण स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत करण्याचा घाट आप्पांनी घातलेला होता. केवळ राजकीय स्वातंत्र्य जाहीर झालं म्हणून देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र होत नसतो. आजच्या तरुण पिढीकडे पाहून तर मला स्वतंत्र देश कुठंच दिसत नाही. जोपर्यंत आपली राहणी, आपली विचार पद्धती आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन यावर पाश्चात्यांची संपूर्ण छाप आहे, तोपर्यंत आपण स्वतंत्र झालो असं म्हणताच येणार नाही. आजच्या आमच्या तरुणांना भारतीय पोशाखाचीही लाज वाटते. पाश्चात्य वेशभूषा हीच प्रतिष्ठेची वाटते. केवढं हे दुर्दैव. प्रतिष्ठा का कपड्यावर अवलंबून असते? मित्र हो, प्रतिष्ठा ही गुणवत्तेवर आणि सामर्थ्यावर अवलंबून असते. परकीय वेश, परकीय चालीरीती यामुळं प्रतिष्ठा मिळते ही भावना मानसिक गुलामीची आहे. आपल्याला स्वतःचं काही स्वत्व, स्वाभिमान, स्वतःची शैली असेल आणि तिला आपण गौरवानं अनुसरत असू तरच परकीयातही आपल्याविषयीची आदराची भावना निर्माण होऊ शकेल. त्यांचंच भ्रष्ट अनुकरण आपण करणार असू तर आपण तरी त्यांच्या आदरास कसे पात्र होऊ? अनुकरण हे स्वातंत्र्य नव्हेच. इतर देशांची मानसिक गुलामी न पत्करता हे आपलं राष्ट्र जगात अग्रेसर करण्याची उत्कट आकांक्षा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात जागृत होणं हीच स्वातंत्र्याची खरी अनुभूती होय. आहे आज आपल्या मनात ही स्वातंत्र्याची अनुभूती? आपला अर्धा मुर्दा देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र जाहीर झाला. यात आनंदाची बाब ती कोणती? नाही मित्र हो, हे स्वातंत्र्य मला मान्य नाही. या स्वातंत्र्याचं मला सुतराम कौतुक नाही. माझं एकच स्वप्न आहे, आपला देश अखंड झाला पाहिजे. आपला देश अजिंक्य झाला पाहिजे. हा देश पुन्हा एकदा जगाच्या गुरुस्थानी शोभला पाहिजे. समोरच्या युवा कार्यकर्त्याने टाळ्यांचा कडकडाट केला. तसे आप्पा काही काळ थांबले. बोलता बोलता नेहमीच्या सवयीनं त्यांच्या उजव्या हाताची मूठ आवळली गेली होती आणि डाव्या हाताची मूठ आव्हानाच्या पवित्र्यानं कमरेवर विसावली होती. आपल्या तरुण श्रोत्यांच्या प्रतिसादानं काहीसं सुखावत आप्पा पुन्हा मनस्वी स्वरात बोलू लागले. साऱ्या जगानं हेवा करावा असा महान सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभलेला आहे, अध्यात्माचा, हिंदुत्वाचा. मला खात्री आहे मित्रांनो, एक दिवस असा येईल जेव्हा सारं जग भारतीय अध्यात्म्याच्या पायाशी लोळण घेईल. अध्यात्म बळानेच हिंदुस्थान जगाला जिंकू शकणार आहे. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद यांनी आवाहन केल्याप्रमाणे भारताच्या आध्यात्मिक जीवनादर्शाची पुनःप्रस्थापना
आणि सभोवार पसरल्या दरिद्री नारायणाची सेवावृत्तीनं उपासना, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. कृण्वन्तो विश्वम आर्यम हा आपला उद्घोष असला पाहिजे. हे कार्य सोपं नाही. त्यासाठी आज सर्वत्र आढळणारा राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव दूर करून उत्कट देशभक्तीचा संस्कार समाजावर घडवावा लागणार आहे. कोट्यवधी बांधवांना एका सूत्रात बांधून त्यांना उच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी कटिबद्ध करावं लागणार आहे. होय, हे कार्य सोपं नाही, पण अशक्यही नाही. तुम्हा आम्हाला अभिमान वाटावा असं बलशाली हिंदू राष्ट्र आज सर्वार्थानं साकारलेलं नाही. पण म्हणून ते उज्ज्वल स्वप्न आपण आपल्या हृदयातून हद्दपार करण्याची आवश्यकता नाही. जरा इस्रायलकडे पहा, त्या ज्यू धर्मीय बांधवांकडे पहा. जगाच्या काना कोपऱ्यात विस्कटलेले ज्यू धर्मीय शेकडो वर्षांच्या अखंड संघर्षातून आपलं राष्ट्र उभं करू शकतात. तर मग आपण का करू शकणार नाहीत? जे त्यांनी साध्य केलं ते आपण का साध्य करू शकणार नाही? प्रश्न एवढाच आहे, हे स्वप्न कोण साकार करणार आहे? प्रश्न मोठा आहे, पण मित्रांनो, त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. ते उत्तर माझ्याकडे आहे. हे स्वप्न दुसरं तिसरं कोणी नव्हे, तर तुम्ही आणि मी साकार करणार आहोत. होय, मी, हा आता 80ला आलेला आप्पा गोगटे हे स्वप्न साकार करणार आहे. त्यासाठीच या वयोवृद्ध देशभक्ताला हवे आहेत असे किमान 200 तरुण, जे आपलं जीवन या देशाच्या भाग्योदयासाठी वाहायला तयार आहेत. आपल्या जीवनाचे पुढे काय होणार यापेक्षा आपल्या देशाचं पुढं काय होणार हाच विचार त्यांच्या अंतःकरणात स्फुरत असेल. आपल्या व्यक्तिगत जीवनात बुडून जाण्यापेक्षा ज्यांना देशाचा संसार कसा उभा राहील याचीच आच असेल. कोटी कोटी जनतेला हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा साक्षात्कार घडवणं हेच त्यांचं मिशन असेल. मित्रहो, या देशात आता एक नवे पर्व उभे राहिलं पाहिजे. या नव्या पर्वासाठी हवे आहेत नव्या निष्ठेचे 200 नवयुवक. नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए. असे तरुण मला हवे आहेत ज्यांना कुठलाच त्याग कठीण वाटत नाही, अगदी प्राणांचाही. अशा कैक प्राणांचं अर्ध्य देऊनच या मातृभूमीला बंधमुक्त करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यवीरांनी केला. अशा समर्पणाची आजही देशाला नितांत गरज आहे. कोण करणार आहे हे समर्पण? हे समर्पण करायला आम्ही कचरतो का? या बलिदानाला आम्ही घाबरत आहोत का? स्वातंत्र्यवीर म्हणाले होते, हे काय बंधू असतो जरी सात आम्ही, त्वस्थन डिलावरील दिधले असते बळी मी. आत्मसमर्पणाची ही जाज्वल्य परंपरा खंडित होणार आहे काय? मित्रांनो, तथाकथित स्वातंत्र्य या देशाला मिळालं असलं तरी समर्पणाची गरज संपलेली नाही. या देशाच्या बांधणुकीचे कितीतरी प्रश्न अजून सुटायचे आहेत. देशाचं दैन्य दूर करून या देशात आपल्याला नीतिमंत श्रीमंती आणायची आहे. पण स्वार्थ त्यागाची परिसीमा गाठून आपण तन मन धनाने देशकार्याला वाहून घेणार असलो तरच या देशाचं गतवैभव आपण परत मिळवू शकू. या देशाला अखिल विश्वाच्या गुरुस्थानी प्रतिष्ठापित करू शकू. म्हणूनच मला असे युवक हवे आहेत जे या देशाला, या ध्येयाला संपूर्ण समर्पित होऊ शकतील. इदम न मम या भावनेने राष्ट्रपुरुषाच्या चरणांशी स्वतःला अर्पण करून त्याच्याच सेवेत जीवन व्यतीत करतील. माझं घर, माझं वैभव, माझं जीवन यात ते मशगूल होणार नाहीत. माझेपणाचं असं त्यांचं काहीच असणार नाही. ज्यांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास हा देशासाठी असेल, ज्यांच्या ओठांवर हेच गीत सदैव खेळत असेल. उज्ज्वल माझा दिवस उद्याचा सर्वांसाठी असो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा.
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.